नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. AT-KT धारक जे विद्यार्थी असणारे आहेत ते कमेंटमध्ये विचारत आहेत की सर, आमचा विचार या प्रवेश प्रक्रियेमध्ये केला जातो की नाही, का आम्हाला प्रवेश देणारच नाहीत. या अनुषंगानं मार्गदर्शनपर एखादा व्हिडिओ जर काढला तर बरं होईल. आणि त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ मी काढत आहे की ज्यामध्ये AT-KT धारक विद्यार्थ्यांच्यासाठी आपण चर्चा करणार आहोत. आपणाला थोडंसं माहीत असायला पाहिजे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अर्थात राज्य मंडळ, या राज्य मंडळानं जुलै 2009 पासून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी AT-KT सवलत ही लागू केलेली आहे. आता AT-KTचा लॉंग फॉर्म जो असणार आहे तो अलाउड टू कीप टर्म्स हा असणार आहे. आता हा अर्थ पुढं तुम्हाला मी स्पष्ट सांगणार आहे. तर AT-KT धारकांच्यासाठी इयत्ता 11वीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर काय नियम आणि काय अटी असणारे आहेत त्याचा आपण इथं उल्लेख करूया किंवा त्यावर चर्चा करूया. पहिला असणार आहे विषयांची मर्यादा. म्हणजे एखादा विद्यार्थी जास्तीत जास्त 2 विषयांमध्ये अनुत्तीर्ण असेल, नापास असेल तर तो विद्यार्थी इथं पात्र धरला जातो. मग या 2 विषयामध्ये जिथं तो अनुत्तीर्ण आहे त्यामध्ये इंग्रजी असला तरी चालू शकतो. हा एक यातला महत्त्वाचा भाग असणार आहे. दुसरं काय तर पुढील वर्गामध्ये प्रवेश दिला जातो. म्हणजे त्याचं वर्ष वाया जाऊ नये यासाठी ती केलेली प्रोव्हिजन असणारी आहे. म्हणजे 11वीच्या वर्गामध्ये त्याला तात्पुरता प्रवेश दिला जातो. तात्पुरता प्रवेश म्हणजे जोपर्यंत तो विद्यार्थी 10वीचे सर्व विषय पास होत नाही, त्याचा पूर्ण पास निकाल येत नाही तोपर्यंत 11वीमध्ये प्रवेश असतो. आणि त्याचा 11वीचा निकाल हा जर तो 10वी उत्तीर्ण झाला नाही तर 11वीचा निकाल हा राखीव ठेवला जातो. हा एक. तिसरा असणार आहे 10वी उत्तीर्ण होणं बंधनकारक असणार आहे. म्हणजे 10वीचे सर्व विषय त्याचे पास असले पाहिजेत. विज्ञान शाखेकडं एक अट आहे. एखादा विद्यार्थी विज्ञान शाखेकडं जर प्रवेश घेऊ इच्छित असेल तर त्याला 10वीमध्ये विज्ञान शाखेत किंवा विज्ञान विषयामध्ये 40% गुण असणं आवश्यक असणार आहे. म्हणजे 100पैकी 40 गुण त्याला असणं आवश्यक असणार आहे. AT-KT सवलत ही फक्त राज्य मंडळाशी संलग्नित उच्च माध्यमिक विद्यालय असणारे आहेत किंवा जे 10वीचे विद्यार्थी असणार आहेत त्यांनाच असणार आहे. त्या विद्यार्थ्यांनाच फक्त राज्य मंडळाशी संलग्नित उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता 11वीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश घेता येऊ शकतो. बाकीचे CBSE असेल, ICSE असेल या विद्यार्थ्यांना इथं अलाउड नाही. त्यांना जर या राज्य मंडळाशी संलग्नित उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर 10वी त्यांचे स्पष्ट पास होणं आवश्यक असणारं आहे. आता हे झाले नियम आणि अटी. मग नेमकं या विद्यार्थ्यांनी अर्ज कधी करायचा तर आपल्याला माहीत असायला पाहिजे की या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी ज्या फेऱ्यांचं आयोजन केलेलं आहे त्या फेऱ्या आपण अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. 1-0 फेरी जी आता झालेली आहे, त्यानंतर नियमित फेरी 1 सुरू झालेली आहे, त्यानंतर नियमित फेरी 2 होईल, नियमित फेरी 3 होईल. म्हणजे 3 नियमित फेऱ्या होणार आहेत. त्यानंतर ओपन टू ऑल फेरी होणार आहे, सर्वांसाठी खुली. आणि त्यानंतर मग मुलींची विशेष फेरींचं आयोजन केलं जाणार आहे. आणि एवढ्या फेऱ्या झाल्यानंतर म्हणजे 3 अधिक 2 म्हणजे 5 फेऱ्या झाल्यानंतर मग AT-KT धारक किंवा अन्य विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार आहे आणि यांच्यासाठी विशेष फेरींचं आयोजन 100% केलं जाणार आहे. तोपर्यंत या 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल पण लागलेला असणारा आहे. परंतु जे काही शेड्युल्ड प्रत्येक फेरींचं डिक्लेअर केलं जातं त्यावेळी त्यांना वाटलं AT-KTचा उल्लेख करावा तर ते त्या विद्यार्थ्यांसाठी सूचना ते त्या शेड्युल्डमध्ये जाहीर करू शकतात. परंतु सध्या विद्यार्थ्यांनी यावर फारसा विचार न करता 10वीचे जे काय आपले विषय राहिलेले आहेत ते अधिक चांगल्या गुणानं कसं आपल्याला पास होता येईल त्या दृष्टिकोनातून विचार करून तो अभ्यास करावा. आणि ज्यावेळी इकडं तुम्हाला प्रवेशाची संधी असेल त्यावेळेस व्हिडिओच्या माध्यमातून किंवा MahaFYJC ओपन केलं, त्यामध्ये ॲडमिशन शेड्यूल्ड आहे, त्याच्यामध्ये जर केला तर निश्चित तुम्हाला ते शेड्यूल्डमध्ये काय तुमचा उल्लेख आहे की नाही बघू शकता. म्हणजे या पद्धतीनं AT-KT धारकांच्यासाठी 11वीमध्ये प्रवेश हा घेतला किंवा त्यांना तो प्रवेश घेण्यासाठी या नियम आणि अटी असणाऱ्या आहेत. तर मला वाटतं आपल्याला हे नीट समजलेलं असणार आहे. आपण इथं थांबूया. धन्यवाद.